श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्च 2026 साठी कर्क राशीचे राशी भविष्य. मार्च 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला असण्याची शक्यता आहे, कारण महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू तुमच्या 8व्या घरात असतील. संपूर्ण महिनाभर शनी 9व्या घरात, गुरु 12व्या घरात आणि केतू 2ऱ्या घरात राहील. यामुळे खर्चात लक्षणीय वाढ होईल आणि आर्थिक चढ उतार होण्याची दाट शक्यता आहे. तसेच शुक्र 2 तारखेला तुमच्या 9व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे आर्थिक लाभ होईल आणि शुक्र 26 तारखेला तुमच्या 10व्या घरात प्रवेश करेल. 15 तारखेला सूर्य 9व्या घरात शनीसोबत युती करेल. या काळात लांबच्या प्रवासाची आणि परदेश दौऱ्याची शक्यता निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना वाढत्या कामाचा आणि दबावाचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुम्ही निराश होणार नाही आणि कठोर परिश्रम करत राहाल. तुमच्या विरोधकाकडून तुम्हाला फायदा होईल. ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमच्यासाठी उलट फायदेशीर ठरेल. व्यावसायिकांना लांबच्या प्रवासाचा आणि व्यवसायातील प्रगतीचा फायदा होईल. प्रेमाच्या बाबतीत हा काळ थोडा कमकुवत असण्याची शक्यता आहे. परस्पर समजुतीच्या कमतरतेमुळे नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात, ज्या दूर करणे आवश्यक आहे. विवाहित लोकांचा वेळ चांगला जाण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांच्या सासरच्यांना भेटण्याची संधी मिळेल. तेथे काही कार्यक्रम घडू शकतात. तसेच सासरच्या घरात कोणीतरी आजारी पडू शकते. तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्याबद्दल काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही या काळात लक्ष दिले नाही तर आरोग्य समस्या वाढू शकतात. कौटुंबिक बाबी हळूहळू सुटतील, ज्यामुळे आराम मिळेल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी कठीण आव्हाने घेऊन येईल. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना मध्यम फलदायी ठरण्याची अपेक्षा आहे. 10व्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटच्या तुमच्या आठवड्यात घरात राहील. राहू आणि बुध याच्यासोबत असेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य त्याच्यासोबत असेल आणि नंतर 15 तारखेला 10व्या घरात शनीशी युती करेल. 8व्या घरातून तो दुसऱ्या दिवशी 9व्या घरात आणि नंतर 26 तारखेला 10व्या घरात संक्रमण करेल. 6व्या घराचा स्वामी बृहस्पती महिन्याच्या सुरुवातीला 12व्या घरात वक्री होईल आणि 11 तारखेपासून थेट होईल. ग्रहांच्या बदलामुळे कामाचा दबाव आणि आव्हाने कामावर राहू शकतात. तुम्हाला अनेक कामे करावे लागू शकतात आणि तुम्ही दबून जाऊ शकता. तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु तुम्ही त्यांना संधी म्हणून घ्याल आणि त्यावर सहज मात कराल. महिन्याच्या उत्तरार्धात सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहाल आणि सहकार्यासोबतचे तुमचे संबंध मजबूत राहतील. विरोधक तुमचा पाय ओढण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते तुमच्या बाजूने काम करेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. हा महिना व्यावसायिकांसाठी चांगला राहील. लांब व्यावसायिक सहलीमुळे तुम्हाला फायदा होईल. तुमच्या व्यावसायिक भागीदारासोबत तुमचे संबंध मजबूत राहतील. परदेशी व्यापारात गुंतलेल्यांनाही नफा मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती, तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल या महिन्यात तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, कारण तुमची आर्थिक परिस्थिती अशी असेल की जर तुम्ही लक्ष केंद्रित केले नाही तर तुम्हाला आर्थिक ताण येऊ शकतो. गुरु संपूर्ण महिना 12व्या घरात राहील आणि 11 तारखेपर्यंत मागे राहील, ज्यामुळे तुमचे खर्च वाढतील. धार्मिक समारंभ, शुभ कार्यक्रम, उद्घाटन आणि कौटुंबिक मेळावे यासारखे चांगले कारणासाठी खर्च केला जाईल. असे आवश्यक खर्च देखील असतील जे तुम्हाला त्रास देणार नाहीत, परंतु तुमच्या खिशावर निश्चित भार पडतील. 11 तारखेपासून गुरु थेट होईल. नवीन खर्च काही प्रमाणात कमी होतील, परंतु 8व्या घरात 5 ग्रहांची युती तुमच्या खर्चात वाढ करेल. पैसे गुंतवण्यासाठी हा काळ चांगला नाही, कारण या काळात गुंतवणूक केल्याने पैसे गमावण्याचा धोका असतो. या काळात कोणालाही पैसे उधार देणे टाळा आणि सावधगिरी बाळगा. महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा शुक्र 8व्या घरातून 9व्या घरात जातात, तेव्हा आर्थिक आव्हाने काहीशी कमी होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैसे मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्च चालू राहतील, म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. संपत्ती जमा करण्यात अडथळे येऊ शकतात, म्हणून तुम्ही सतर्क आणि सावध राहण्याची गरज आहे आणि असे बजेट ठेवावे जे तुमच्या आर्थिक संसाधनाचा पूर्णपणे वापर करेल याची खात्री करेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ उताराने भरलेला असण्याची शक्यता आहे. मार्च मासिक राशी भविष्य 2026 नुसार ग्रहांच्या स्थितीवरून असे दिसून येते की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असेल. महिन्याच्या सुरुवातीला 5 ग्रह सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू तुमच्या राशीतून 8व्या घरात असतील, तर बृहस्पती 12व्या घरात आणि केतू 2ऱ्या घरात असतील, ज्यामुळे तुमच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीला बृहस्पती 12व्या घरात वक्री असल्याने तुम्हाला अधिक त्रास होईल, परंतु 11व्या स्थानापासून त्याची थेट हालचाल या समस्या काही प्रमाणात कमी करेल. 2 तारखेला शुक्र 8व्या स्थानापासून 9व्या स्थानावर जाईल आणि नंतर 26 तारखेपासून 10व्या स्थानावर जाईल, ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल. सूर्य 8व्या स्थानापासून 9व्या स्थानावर जाईल आणि शनीशी युती करेल.
यामुळे तुमच्या आरोग्यात काही बदल होतील, परंतु तुम्हाला अजूनही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. तुमच्या वडिलांनाही आरोग्याच्या समस्या असू शकतात, म्हणून त्यांचीही काळजी घ्या. या काळात पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या अलर्जी तुम्हाला त्रास देऊ शकतात, म्हणून तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. तळलेले मसालेदार पदार्थ टाळा आणि निरोगी जीवनशैली राखण्यावर लक्ष केंद्रित करा. सकाळी फिरायला जाणे वगळू नका आणि प्राणायाम आणि ध्यान करणे अत्यंत प्रभावी ठरेल. प्रेम आणि लग्न. तुमच्या प्रेम जीवनाबद्दल मार्च मासिक राशी भविष्य 2026 नुसार हा महिना प्रेम संबंधासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. 5व्या घराचा स्वामी मंगळ संपूर्ण महिनाभर बुध आणि राहू सोबत 8व्या घरात असेल. सुरुवातीला सूर्य आणि शुक्र देखील उपस्थित असतील. पुढील राशीमध्ये गेल्यानंतर 8व्या घरात मंगळाची शिक्षा आणि त्यांच्यासोबत त्याची उपस्थिती संघर्ष आणि त्रास वाढू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारावर छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू शकता आणि तुमच्यात शाब्दिक भांडणे होऊ शकतात, जी कोणत्याही नात्यासाठी चांगली नाही. यामुळे तुमच्या दोघांवर मानसिक ताण येऊ शकतो आणि तुमची आव्हाने वाढू शकतात. तुमच्या नात्यात विश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील. या काळात तुमच्या जोडीदारालाही आरोग्य समस्या येऊ शकतात, म्हणून त्यांची काळजी घ्या आणि एकमेकांना मानसिक बळ द्या. चांगला जोडीदार बनण्याचा प्रयत्न करून तुम्ही त्यांचा विश्वास आणि प्रेम जिंकू शकाल. विवाहित जोडप्यांचा पुढील महिना चांगला जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण महिन्यात उपस्थित राहील. शुक्र देखील 2 ते 26 तारखेपर्यंत त्याच्यासोबत राहील आणि 15 तारखेपासून महिन्याच्या अखेरपर्यंत सूर्य त्याच्यासोबत राहील, ज्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाची शक्यता निर्माण होईल. तुम्ही कधीकधी त्याच्यासोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी सहलीला जाऊ शकता, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात त्याच्याशी काही कारणावरून भांडण होण्याची शक्यता आहे. तुमच्या भावंडासोबत बाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण होईल, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. म्हणून परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळा आणि तुमच्या नात्यात ठिणगी वाढू द्या. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक बाबीसाठी हा महिना चांगला राहण्याची अपेक्षा आहे, कारण 4थ्या घराचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात असेल, परंतु 2ऱ्या घरापासून 9व्या घरात आणि 26 तारखेला 10व्या घरात जाईल. या व्यतिरिक्त 2ऱ्या घराचा स्वामी गुरु महिन्याच्या सुरुवातीला 8व्या घरात असेल आणि तिथून 2ऱ्या घरावर दृष्टी करेल. त्यानंतर 15 तारखेपासून तो 9व्या घरात जाईल, जिथे शनी आधी स्थित असेल आणि तिथून तो तुमच्या 3ऱ्या घरावर दृष्टी करेल. केतू संपूर्ण महिना 2ऱ्या घरात राहील. या घराच्या स्थितीवरून असा अंदाज लावता येतो की कौटुंबिक जीवन सुसंवादी राहील, परस्पर प्रेम वाढेल आणि तुम्हाला तुमच्या पालकांचे आशीर्वाद मिळतील. तुमच्या आईच्या आरोग्याच्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल आणि तिला संपूर्ण महिना आराम वाटेल. विशेष महिन्याच्या उत्तरार्धात तिच्या आनंदात आणि चांगल्या आरोग्यात वाढ करेल, तर तुमच्या वडिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल. संपूर्ण महिन्यात तिच्या तब्येतीत चढ उतार येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला त्यांच्याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. तुमच्या भावंडासोबत तुमचे संबंध चढ उतार होतील. तुमच्या घराचा स्वामी बुध संपूर्ण महिना मंगळ आणि राहू सोबत 8व्या घरात असेल. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य 3ऱ्या घरावर दृष्टी ठेवेल आणि शनी संपूर्ण महिनाभर 3ऱ्या घरावर दृष्टी ठेवेल. यामुळे तुमच्या भावंडांना काही आव्हानांना तोंड द्यावे लागेल, परंतु तुम्ही प्रत्येक आव्हानातून त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र काम कराल, ज्यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी होईल आणि परस्पर प्रेमाची शक्यता वाढेल. 8व्या घरातील 2ऱ्या घरावर मंगळ आणि बुध दृष्टी असल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा तुमच्या सासरच्या लोकांशी वारंवार संवाद होईल. वादविवाद किंवा तणाव होऊ शकतात, म्हणून तुम्हाला कोणत्याही अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी परिस्थिती व्यवस्थापित करावी लागेल. शांत राहून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना शांत आणि संयम राखण्यास मदत करा, ज्यामुळे सकारात्मक वातावरण राखले जाईल. कौटुंबिक उत्पन्न वाढेल आणि महिन्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील सदस्य सहलीला जाऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबाची संपत्ती आणि संसाधने वाढतील. उपाय आहेत: सोमवारी शिवाष्टक पाठ करावे, मंगळवारी श्री हनुमान चालीसा आणि बजरंग बाणचा पाठ करा, गुरुवारी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फायदेशीर ठरेल. सोमवारी उपवास केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर अष्टो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.